विद्यार्थी मित्रांनो, समुद्र कोंडून पडलाय ही जी काही कविता आहे तर ही वसंत आबाजी टाके यांची कविता आहे। तर या कवितेचा आपण या ठिकाणी आज अध्ययन करणार आहोत। सुरुवातीला कवीचा परिचय बघा। पान नंबर 40 वर सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, संपादक व चित्रकार, वाङ्मयीन कारकीर्द काव्यलेखनापासून सुरू, योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शून्यक्षेप, चित्रलिपी हे कविता संग्रह, अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्या, यात्रा अंतरयात्रा हे चिंतनात्मक ललित लेखन असे साहित्य प्रकाशित। भोवतीच्या समाजव्यवस्थेने मानवी जगण्याला ज्या पातळीवर आणून सोडले आहे त्याबद्दल कवी अस्वस्थ आहे। या युगातील मानवी दुःख, एकाकीपणा, जीवनातील अस्थिरता, दहशत, सर्वव्यापी भय आणि पराधीनता या साऱ्यांचे चित्रण समृद्ध आणि समर्पक प्रतिमांचा वापर असलेल्या भाषेत केलेले आहे। त्यांची भाषा आशयाचे अंतस्तर उलगडून दाखवणारी आहे। निसर्गातील प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करणारी आहे। शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश आणि वाङ्मयीन संज्ञा संकल्पनाकोश यांचे संपादनही केले आहे। त्यांचा चित्रलिपी हा काव्यसंग्रह साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झाला आहे। तसेच जनस्थान पुरस्कार आणि उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे। समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन, या दृष्टीने या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे। समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहराच्या, महानगराच्या मर्यादामध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने या कवितेतून व्यक्त केली आहे। बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये बालपण आक्रसून म्हणजे हरवून गेले आहे। तसेच वाहनासोबत रस्त्यावर अथवा रेल्वे स्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो। अस्वस्थ होणे म्हणजे काय, बेचैन होणे। मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणारे बाल्य कवीला अधिकच व्यथित करते। विद्यार्थी मित्रांनो, समुद्र कोंडून पडला ही जी काही कविता आहे तर वसंत आबाजी डहाके यांची कविता शुभवर्तमान या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। या कवितेची थोडक्यामध्ये मध्यवर्ती कल्पना आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल की समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन, या दृष्टीनं या कवितेतील जो काही समुद्र आहे तर हा कवितेतील समुद्र मात्र या ठिकाणी जीवनाचं प्रतीक आहे। समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहराच्या, महानगराच्या मर्यादामध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी जी काही अस्वस्थता आहे तर येणारी अस्वस्थता कवीने या कवितेमध्ये चित्रित केली आहे किंवा वर्णन केली आहे। बागडाला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये बालपण, लहान मुलांचं बालपण हरवून बसलेले आहे। तसेच वाहनासोबत रस्त्यावर अथवा रेल्वे स्टेशनच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना काय करावं लागतं, आश्रय घ्यावा लागतो। हे पाहून समुद्र या ठिकाणी अस्वस्थ होतो। मोठ्याच्या कार्यरत अशा प्रकारच्या या मग्न जगामध्ये बकाल अशा प्रकारचं ओसाड, एक प्रकारचं होत जाणारं बाल्य कवीला अधिकच व्यथित करते आणि या लहान मुलांचं जे काही दुःख आहे तर या कवितेमध्ये कवीनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी असं पहिल्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात बघा की चोहोकडून समुद्र पडलाय, समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड। तर या ठिकाणी कवीला असं सांगायचं आहे की महानगरी जीवनामध्ये जे काही अवतीभोवतीचं जे काही समाजव्यवस्था आहे तर या समाजव्यवस्थेने काय केलं आहे तर आयुष्याला काय केलं आहे, माणसाच्या आयुष्याला या ज्या पातळीवर आणून सोडलं आहे तर त्याबद्दल कवी काय करतोय तर कवी या ठिकाणी अस्वस्थ आहे आणि त्यामुळं ते जे काही दुःख आहे तर ते दुःख या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे।
महानगरामध्ये इमारतीचा काय आपण पाहतो, थाट पाहतो, झगमगाट पाहतो, पण आता अथांग समुद्र मात्र या इमारतीच्या भिंतीपकडे काय झालं ते कोंडून पडलेलं आहे. म्हणजेच महानगराच्या मर्यादेमध्ये मानवी जीवन काय झालं कोंडून पडलं आहे. कवी पहिल्या कडव्यामध्ये काय म्हणतो बघा, समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. महानगरामध्ये प्रत्येक व्यक्तीचं जे काही जीवन आहे तर प्रत्येक व्यक्तीचं जीवन गगनचुंबी इमारतीच्या खिडक्याच्या गजाआड कोंडून पडलं आहे, अडकून पडलं आहे. तर थोडक्यामध्ये समुद्रासारखी अथंग जीवनं शहराच्या महानगराच्या मर्यादामध्ये कोंडून पडलं आहे, त्याचं दुःख कवितेने या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यामध्ये या कडव्यामध्ये आपल्याला असं दिसतं की महानगरी जे काही जीवन आहे तर या महानगरी जीवनामधील जे काही समस्या आहेत तर या नगरामधील जीवनाच्या समस्या कवीने या कवितेमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे किंवा टिपलेल्या आहेत. पुढच्या दुसऱ्या ओळीमध्ये कवी म्हणतो तो संत्रस्त वाटतो. संत्रस्त म्हणजे काय, अतिशय त्रासलेला. तो कोण, तर या ठिकाणी समुद्र. कवितेमधला जो काही समुद्र आहे तर हा या ठिकाणी त्रासलेला वाटतो. त्याचं कारण काय, तो संत्रस्त वाटतो. संध्याकाळी पिंजारलेली दाढी, झिंज्या म्हणजे काय, डोक्यावरचे वाढलेले केस, विस्कटलेले केस. तसं जर का आपण पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये काय दिसतं आपल्याला, कर्ता जो काही पुरुष आहे तर प्रत्येक घरामधील कर्ता पुरुष काय करतो तर या ठिकाणी त्या कर्त्या पुरुषाची या ठिकाणी जगण्याची एक प्रकारची धावपळ सुरू असते. त्याचे जे काही प्रयत्न असतात जीवन जगण्याविषयीचे तर अविरत अशा प्रकारे सदैव सुरू असतात. पण प्रत्येकजण आपलं दिवसभराचं कामकाज संपवून काय करतो, या ठिकाणी सायंकाळी घरी येतो तेव्हा तो कवीला या ठिकाणी काय संत्रस्त म्हणजे अतिशय त्रासलेला वाटतो. त्या दाढीचे अस्ताव्यस्त वाढलेले खुंट, विस्कटलेले केस, त्याचा दैनंदिन जे काही धकाधकीचं जीवन आहे तर त्या धकाधकीच्या जीवनाबद्दल, दैनंदिन जीवनाबद्दल, आयुष्याबद्दल या ठिकाणी खूप काही सांगून जातं. आणि म्हणून कवीने काय म्हटलं आहे की तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी, झिंज्या. कवीला या ठिकाणी जो काही घरातील कर्ता पुरुष आहे तर सकाळी जो कामावर जातो तर सायंकाळीच घरी येतो. त्यानंतर त्याचे वाढलेले केस, तो अवतार पाहून या ठिकाणी कवीला असं वाटतं की या ठिकाणी हा जो काही समुद्र आहे तर हा समुद्र मात्र या ठिकाणी त्रासलेला वाटतो. कारण काय, तर कर्ता पुरुष जो काही घरातला असतो तर तो मात्र या ठिकाणी अविरत धावत राहतो आणि त्याचं अस्ताव्यस्त केस, वाढलेली दाढी तर हे पाहून मात्र त्याला या ठिकाणी काय होतं, व्यथा होतात. पुढच्या कडव्यामध्ये हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर जे काही दृश्य आहे आपल्याला शहरामध्ये ते दिसतं, तशाच प्रकारे या ठिकाणी हा समुद्र काय करतो, मनातल्या मनात एक प्रकारचा फेरफटका मारतो. तर त्यावेळेला मात्र त्याला काय दिसतं, तर हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. समुद्र आताच्या काळातील महानगरामध्ये राहणाऱ्या माणसाविषयी काय करतो, या ठिकाणी विचार करत बसतो आणि निराश होतो. आजूबाजूचं वास्तव पाहत बसतो. एका गगनचुंबी इमारतीमध्ये 32व्या मजल्यावर राहणाऱ्या छोट्या मुलाकडे त्याची नजर जाते. तो छोटा मुलगा काय करतो, या ठिकाणी आपल्याच मनामध्ये एक प्रकारच्या आपल्याच विश्वामध्ये तो रममाण झालेला असतो. तर या ठिकाणी कवीने काय केलेलं आहे, तर एका शहरामधील जे काही आपण पाहतो शहरामध्ये झगमगाट असतो, परंतु या झगमगाटामध्ये राहणारे जे काही मुलं आहेत तर त्यांचं मात्र जे काही बालपण आहे तर ते बालपण मात्र या ठिकाणी एक प्रकारचं कुस्कारलं गेलं आहे. 32व्या मजल्यावर या ठिकाणी तो राहतो आणि मात्र या ठिकाणी त्याला काय होतं, तर या ठिकाणी खेळायला अंगण नसतं, बागडायला अंगण नसतं आणि त्याच्यामुळं या ठिकाणी त्याची अवस्था या ठिकाणी कोंडून ठेवल्याप्रमाणे होते. तर या ठिकाणी शहरामधील जे काही मुलं आहेत, जरी आपल्याला या ठिकाणी असं दिसतं की हा मुलगा सधन आहे, त्या इमारतीमध्ये तो राहतो, परंतु मात्र त्याची आज अवस्था काय झाली आहे, तर त्याची मात्र आज अवस्था अशी दिसते आपल्याला की त्या इमारतीमध्ये जणू काही त्याला एक प्रकारचं कोंडून ठेवलं आहे, अशा प्रकारची त्याची आज अवस्था झाली आहे. म्हणजे त्याला खेळायला अंगण नाही आहे, बागडायला अंगण नाही आहे, तर अशा प्रकारची आज अवस्था त्याची झाली आहे. म्हणजे तो श्रीमंत आहे, श्रीमंताचा मुलगा आहे,
परंतु मात्र या ठिकाणी त्याला या ठिकाणी एक प्रकारचं बंदिस्त अशा प्रकारचं वातावरण त्याला त्याच्या वाट्याला आलेलं आहे. तो खेळू शकत नाही, बागडू शकत नाहीत आणि मग त्याचंच दुःख या ठिकाणी कवी या कडव्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालं आहे आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. तर या ठिकाणी हे जे काही कडवं आहे तर या कडव्यामध्ये प्रामुख्यानं बाल जीवनाची जी काही व्यथा आहे तर ती बाल जीवनाची व्यथा या ठिकाणी कवीनं व्यक्त केलेली आहे. की हा जो काही मुलगा आहे तर हा मुलगा काय करतो, या इमारतीमध्ये राहतो. त्याला या ठिकाणी आपलं बाल्य, आपली जी काही बाल्यावस्था आहे तर आपली बाल्यावस्था या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला मोकळं हिंडता येत नाही, आपल्याला खेळायला अंगण नाही, बागडायला अंगण नाही. तर ही जी काही व्यथा आहे तर ही मात्र त्याची त्याला मात्र या ठिकाणी कल्पना नाही आहे, असं या ठिकाणी कवी वर्णन करतो. मुलाचं जे काही बालपण आहे तर मुलाचं बालपण प्रामुख्यानं आभाळाला शिव पाहणाऱ्या उंचच उंच अशा प्रकारच्या मोठ्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या काठच्या इमारतीमध्ये व्यतीत होत आहे. पण ही इमारत किती भव्य, किती उंच असली तरी मात्र तिचा जो काही अरुंदपणा आहे, म्हणजे एक प्रकारचा तोकडेपणा आहे, तर तो या ठिकाणी समुद्राच्या नजरेमध्ये भरतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक प्रकारची कल्पना करू शकतो की ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर आपल्याला जे काही वास्तव आहे ते दिसतं, तर त्याप्रमाणे हा कवितेमध्ये समुद्रसुद्धा काय करतो, या ठिकाणी फेरफटका मारतो. तर त्यावेळेला मात्र त्याला 32व्या मजल्यावरचं त्या मुलाचं जीवन तो कशा प्रकारे व्यतीत करतो, तो या ठिकाणी ते समुद्र पाहतो आणि ते दुःख या ठिकाणी कवी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. पुढच्या कडव्यामध्ये समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिनून तो वळवतो डोळे. तर या ठिकाणी उत्तुंग अशा प्रकारच्या इमारतीमध्ये आपलं बालकांचं जे काही बालपण आहे तर या बालकांचं बालपण या ठिकाणी कोंडून पडलं आहे. त्यांचं बालपण एक प्रकारचं आकर्षून गेलं आहे, म्हणजे हरवून बसलं आहे. तर हे जे काही बाल्य अवस्था आहे तर ही त्या लहान मुलांचे एक प्रकारचे हाल पाहून या ठिकाणी कवीचं जे काही मन आहे तर हे कवीचं मन मात्र या ठिकाणी बेचैन होतं, अस्वस्थ होतं आणि त्याला मात्र या बेचैनतेमुळं किंवा अस्वस्थतेमुळं मात्र या ठिकाणी थकवा येतो आणि मग हा थकवा त्याला जाणवतो. आणि ज्याप्रमाणे आपण शिरल्यानंतर, थकल्यानंतर जशी आपली अवस्था होते तशाच प्रकारची अवस्था या समुद्राची सुद्धा झाली आहे, असं कवी या ठिकाणी वर्णन करतो. इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसाचे पाय, बसची चाकं. तर ज्या वेळेला या ठिकाणी समुद्र या ठिकाणी स्वतःच्या मनाशीच या ठिकाणी जातो आणि फेरफटका मारतो, तर त्यावेळेला मात्र त्याला या ठिकाणी वास्तव अशा प्रकारचं दिसतं. ते कसं असतं तर इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसाचे पाय, बसची चाकं. या अस्वस्थ करणाऱ्या ज्या काही घटना आहेत तर ह्या घटना या ठिकाणी समुद्र ज्यावेळेला पाहतो, न्याहाळतो, त्रयस्थपणे तो पाहतो, तर त्यावेळेला थकणाऱ्या विचारांनी त्या समुद्राचे डोळे का होतं थकतात आणि मात्र तो आपली नजर इमारतीच्या जे काही पलीकडे असलेल्या रस्त्यावर टाकतो. तर त्यावेळेला मात्र त्याला दिवसभर श्रम करून थकलेल्या जे काही माणसाचे पाय आहेत तर थकलेल्या माणसाचे असंख्य अशा प्रकारचे पाय दिसतात, बसची चाकं दिसतात. तर अशा प्रकारचं हे जे काही दृश्य आहे तर हे दृश्य या ठिकाणी समुद्र पाहतो किंवा निहाळतो. तर थोडक्यामध्ये कवीला काय सांगायचं आहे की सकाळपासून तर सायंकाळपर्यंत बसची चाकंसुद्धा या ठिकाणी जरूर काही थकून गेलेली असतात. एवढंच नाही तर असंख्य लोक शहरामध्ये काय करतात, आपला रोजगार, पोटाची खळगी भरण्यासाठी इतरत्र फिरतात आणि मात्र ज्यावेळेला ते रात्री या ठिकाणी विसावा घेतात तर ते विसावा घेण्यासाठी सुद्धा प्रामुख्याने त्यांना एक प्रकारचा निवाऱ्याची सोय नसते. त्यावेळेला ते काय करतात, एखाद्या प्लॅटफॉर्मवर मोकळी जागा मिळेल तिथे आश्रय घेतात आणि आपलं जीवन व्यतीत करतात. तर हे सर्व जे काही उदास अशा प्रकारचं, भकास अशा प्रकारचं जीवन आहे ते वाट्याला त्याला चाललं आहे, ते मात्र कवी समुद्राच्या रूपानं आपल्यासमोर मांडतो आहे की समुद्र काय करतो, हे सर्व पाहतो, न्याहाळतो आणि त्यावेळेला मात्र समुद्र काय होतो, अस्वस्थ होतो, बेचैन होतो. तर ते दुःख या कवितेमध्ये कवीनं मांडलेलं आहे. थोडक्यामध्ये कवीनं काय केलं आहे तर हे जे काही पहिलं कडवं आहे तर या पहिल्या कडव्यामध्ये कवीनं
महानगरामधले जे काही जीवन आहे, तर या महानगरामधलं जीवन कशी आहे, आपली जीवनशैली कशी आहे, तर ती जीवनशैली या ठिकाणी महानगरामधील जीवनशैली कवीनं टिपलेली आहे. महानगरामधील सदन वस्तीत मोकळ्या वातावरणाचा अभाव आहे. ज्या शहरामध्ये लोक राहतात, तर त्या शहरामध्ये लोक प्रामुख्याने या ठिकाणी त्यांना मुक्त अशा प्रकारे संचार करता येत नाही. त्यांना मोकळ्या वातावरणाचा एक प्रकारचा अभाव दिसतो आणि एक प्रकारचं कृत्रिम अशा प्रकारचं वातावरण, कोवळ्या जीवांना बंदिस्तपणाची जाणीव नाही, ही सुद्धा खंत या कडव्यामध्ये कवीनं या ठिकाणी व्यक्त केलेली दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही आज आपण भाग पाहिला, तर या भागामध्ये पहिल्या कडव्यामध्ये कवी काय सांगतो, तर कवीनं या शहरामध्ये आज आपण पाहतो की ज्या शहरामध्ये आपण राहतो, त्या शहरामध्ये अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या भीषण अशा प्रकारच्या समस्या आहेत. ज्याप्रमाणे माणसाचं जीवन एक प्रकारचं कोंडून पडलं आहे, त्याचप्रमाणे सागरी जीवनसुद्धा या ठिकाणी कोंडून पडलं आहे. ज्याप्रमाणे सागराला कसल्याही प्रकारच्या मर्यादा नसतात, त्याला थांग नसतो, परंतु मात्र आपण काय केलं आहे, तर आपण सुद्धा मात्र या ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्या किनाऱ्यावर सुद्धा आपण एक प्रकारचं आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे, अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळं सागरी जीवन काय झालं, बंदिस्त झालं. त्याप्रमाणे महानगरी जे काही जीवन आहे, ते त्यालासुद्धा एक प्रकारचा मर्यादा पडला आहे. राहण्यासाठी, खेळण्यासाठी प्रामुख्यानं आपल्याला एक प्रकारचा जागेचा अभाव जाणवतो. या जागेच्या अभावी लहान मुलं रात्री अपरात्री एक प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर विसावा घेतात आणि आपलं जीवन व्यतीत करतात. तर या कोंडून पडलेल्या जीवनामध्ये प्रामुख्यानं लहान मुलांचे अतिशय अशा प्रकारचे हाल होतात. आणि मग या लहान मुलांचं दुःख या कडव्यामध्ये आपणास या ठिकाणी कवीनं मांडलेलं दिसते.